तर नाशिकमध्ये देखील आता पावसाचं पाणी हे ओसरल्याचं सध्या पाहायला मिळते, कारण नाशिकला गेल्या 5 ते 6 दिवसांपासून आता पावसानं चांगला जोर धरला होता। मात्र सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसानं नाशिकमध्ये जोर धरल्याचं दिसून येतंय। नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जायकवाडीत 78,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। जायकवाडीत 35% जलसाठा सध्या झालेला आहे। नाशिक जिल्ह्यात गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबत नसल्याने जायकवाडीच्या दिशेने आता पाण्याचा विसर्ग वाढतोय। मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे मराठवाड्याला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जो विसर्ग आहे पाण्याचा तो जायकवाडीच्या दिशेने गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी गंगापूर धरणावरती आहे। आताच गंगापूर धरण 59% भरलेलं आहे आणि याच गंगापूर धरणातून आणि दारणा धरणातून या दोन धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जायकवाडीच्या दिशेने केल्याचं बघितलेलं आहे। आतापर्यंत या दोन्ही धरणातून मिळून 78,000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो जायकवाडीच्या दिशेने केले गेलेला आहे। त्यामुळे मराठवाड्याला खूप मोठा दिलासा जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे मिळालेला आहे। 1 जून ते 22 जून पर्यंत 5 TMC पाणी आतापर्यंत जायकवाडीच्या दिशेने नाशिक मधून गेल्याची माहिती प्रशासनाने हे दिल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। 1 जून ते 22 जून मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे। नाशिकच्या दारणा असेल, गंगापूर असेल या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेलेला होता। या दोन्ही धरणातलं पाणी जे आहे ते नांदूर मध्यमेश्वर धरणात जातो आणि नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातून जे पाणी आहे तो जायकवाडीच्या दिशेने जात असतो। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून जे नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस होतोय त्याचा एक खूप मोठा दिलासा मराठवाड्याला दिल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।